ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पिंपरीतील गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राजकारणात काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हेंचं सूचक विधान। तर यावेळी पिंपरी चिंचवड पालिकेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी समविचारी पक्षासोबत जायला हवं अशी कार्यकर्त्यांची भावना। त्या अनुषंगाने चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच्या बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये भेट झाल्याची माहिती। ख्रिसमसच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याची सूत्रांची माहिती। महायुतीकडून जळगाव महापालिकेच्या जागा वाटपाचा अद्याप तोडगा नाही। अजित पवारांची राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम, तर भाजपकडून राष्ट्रवादीला फक्त 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव। मंगेश चव्हाण आणि अनिल पाटलांमध्ये तब्बल 3 तास चर्चा। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक ही घड्याळावरच लढवली गेली पाहिजे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठका आणि चर्चा सुरू, अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव नाही। युतीबाबत सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना, सुप्रिया सुळेंची माहिती। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकींपुरताच एकत्र। वरिष्ठांनी प्रशांत जगतापांचं काही निर्णय तपासून समजून घ्यावेत आणि ते पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही आधीपासूनच भूमिका होती। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य, युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी ही भावना व्यक्त। तर दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा निर्णय हा अजित पवार आणि शरद पवारांचा असल्याचंही केलं स्पष्ट। नागपुरात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती। भाजप आणि शिंदेंची शिवसेना युतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चर्चेलाही बोलवलं नसल्याची माहिती। तर युतीची वाट न पाहता आज राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे आपला उमेदवारी अर्ज भरणार। पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिवसेनेला 12 जागांचा प्रस्ताव, तर भाजपनं दिलेल्या या प्रस्तावावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी। 25 ते 30 जागा लढवण्याची अपेक्षा शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली आहे। दरम्यान पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून 12 जागांच्या प्रस्तावानंतर शिंदेच्या शिवसेनेत नाराजी। 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा होती, नीलम गोऱ्हेंची माहिती। तर शिंदे आणि फडणवीसांकडे यादी प्रलंबित असल्याची माहिती। ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, निकटवर्तीय शाखाप्रमुख विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यामुळे ही नाराजी। ठाण्यामध्ये प्रकाश महाजन यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मुंबईतील जागा वाटपावरून भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा खलबतं। काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक। दुपारी 3 वाजता बांद्र्यातल्या रंगशारदा या ठिकाणी ही बैठक संपन्न होणार। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक संपन्न। नाशिकमध्ये महायुती विरोधात कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी एकत्र येणार असून आज जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती। महाजनांच्या उपस्थितीत नाशकात मेगा इन्कमिंग। मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपात, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही भाजपात पक्षप्रवेश। नाशकात झालेल्या भाजप प्रवेशाला देवयानी फरांदे आणि कार्यकर्त्यांचा विरोध, तर गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नाशकात 100 नगरसेवक आलेच पाहिजेत। पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अन्याय होणार नाही, जुने नवे मिळून भाजप म्हणून काम करू, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर थोडा गैरसमज झालाय, देवयानी फरांदेंचा राग लवकरच मावळेल, अजून तिकीट वाटपाची प्रक्रिया बाकी आहे। देवयानी फरांदे यांच्या नाराजीवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना फोडावं लागतं हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण, तर महाजन स्वतःला बाहुबली समजतात। कार्यकर्त्यांचा विरोध असून सुद्धा कुणाला न जुमानता पक्षप्रवेश करण्यात आले, संजय राऊतांची टीका। कुंभमेळ्याचं कंत्राट देऊन पक्षप्रवेश दिला जातोय। नाशिकमधील भाजप पक्षप्रवेशावरून हर्षवर्धन सपकाळ यांची महाजनांवर टीका। भाजपात हुकुमशाही सुरू, पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही, निष्ठावंतांना बसवा घरी, बाहेरच्यांना घ्या डोक्यावरी। नाशिकमधल्या पक्षप्रवेशावरून वडेट्टीवारांची भाजपवर टीका। तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या जल्लोषानंतर केलेले मनसेचे दिनकर पाटील आणि ठाकरे सेनेचे विनायक पांडे यांचं रात्रीतनं मनपरिवर्तन। दोघांचाही भाजपात पक्षप्रवेश, तर नाराजी नाही मात्र विकासासाठी भाजपात प्रवेश, दिनकर पाटलांची प्रतिक्रिया।
नागपूरमध्ये चंद्रपूरच्या भाजपच्या अंतर्गत बाबींवर चर्चा, तर बैठकीला मुनगंटीवार, हंसराज अहिर, किशोर जोरगेवार उपस्थित. बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती. तर पालिका निवडणुका मुनगंटीवारांच्या नेतृत्वात लढणार. बैठकीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये आम्ही ताकदीनं लढणार, तर पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत. सांगलीतल्या मेळाव्यात जयंत पाटील यांचं वक्तव्य. अलिबागच्या नवनिर्वाचित शेकापच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी महायुतीचे नेते महेंद्र दळवी यांची भेट घेतली. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. महेंद्र दळवी हे अक्षया नाईक यांच्या मोठ्या भगिनीचे सासरे. आम आदमी पार्टी जळगाव महापालिकेमध्ये संपूर्ण 75 जागा लढवणार, तर आम आदमी पार्टीचे महानगराध्यक्ष योगेश हिवरकर यांची माहिती. 17 ते 18 इच्छुक उमेदवार असून आज मुलाखती घेणार असल्याची माहिती. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक. उमेदवारी संदर्भात मुंबईमध्ये बैठक होणार. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. तर धुळ्यामध्ये महायुती मनपा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका, रावल यांचं वक्तव्य. तर नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी 194 चिन्हांचा पर्याय. तर पालिका निवडणुकीसाठी यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील 19 पक्षांचा पर्याय उपलब्ध. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांचा समावेश. आपकडून आतापर्यंत 36 उमेदवार घोषित. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. उमेदवारांना मराठीसह इंग्रजीत सुद्धा सादर करता येणार शपथपत्र. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 75,000 कर्मचाऱ्यांची फौज. कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईचाही इशारा. तर नागपूर पालिकेसाठी काँग्रेसकडून 125 तिकीटं फायनल. मुंबईमध्ये काल झालेल्या प्रदेश निवड समितीच्या बैठकीत उमेदवार निश्चित. पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेकडून अद्याप आघाडीचा निर्णय नाही. तर नागपुरातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात उद्या निर्णय होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक. शिवसेना आणि भाजपात बैठक संपन्न. बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. प्रशांत जगताप आणि माझी भेट झाली नाही. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशावर चर्चेवर हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. तर प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारांसोबत राहण्याचं ठरवलंय. सपकाळांची प्रतिक्रिया. निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. राणे आणि चव्हाणांमधील मागील काही महिन्यांपासून सुरू असलेलं शीतयुद्ध आता संपुष्टात येत असल्याचे यामुळे संकेत. नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा. उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल, कृपाल तुमानेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तर चंद्रपुरात भाजपचं डॅमेज कंट्रोल. किशोर जोरगेवारांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. रवींद्र चव्हाणांकडून नियुक्तीपत्रही जारी. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर होणार. खासदार प्रतिभा धानोरकरांकडून विश्वास व्यक्त. तर चंद्रपूर महापालिकेवर प्रथमच महापौर हा काँग्रेसचाच होता असंही वक्तव्य. ठाण्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह. जितेंद्र आव्हाड शत्रू नाहीत. राष्ट्रवादीच्या नजीम मुल्ला यांचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी सर्वांची इच्छा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज प्रधान यांचंही वक्तव्य. मुंबईमध्ये युतीसाठी राष्ट्रवादी अजूनही वेटिंगवरच. सूत्रांची माहिती. मुंबई मनपासाठी सध्या भाजप आणि शिवसेनेची युतीची बोलणी सुरू असून अजित पवारांचे राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारी. मुंबईमध्ये राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही. सुरज चव्हाणांचंही वक्तव्य. मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीकडे 58 जागांची मागणी. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार हे राष्ट्रवादी ठरवणार. सना मलिक यांचं वक्तव्य. तर ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर यावेळी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यातच. तर छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या जागा वाटपावर तोडगा नाहीच. आज पुन्हा महायुतीतील पक्ष युती संदर्भात चर्चा करणार. तर सकारात्मक चर्चा झाली, लवकरच तोडगा निघेल. अतुल सावेंची यावर प्रतिक्रिया. आम्ही ही निवडणूक हिंदू मतदानाची विभागणी होऊ नये म्हणून लढणार असून आमची लढाई एमआयएम विरुद्ध असणार. बैठकीनंतर संजय केणेकर यांची प्रतिक्रिया. आता संभाजीनगरमधील युती संदर्भात 90% चर्चा पूर्ण. भागवत कराड यांची ही माहिती.
कोण होतास तू, काय झालास तू, शकुनी मामा बर्बाद झालास तू. जयकुमार गोरेंची रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका. तर आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या आडून राजकारण केलं, त्यामुळे फलटणकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. रणजित निंबाळकरांचंही प्रत्युत्तर. उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर. याद राखा, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. मुंबईमध्ये बॅनर. तर मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे. संदीप देशपांडेंचं ट्विट व्हायरल. भोंगे हनुमान चालिसा कुठे गेली. नवनीत राणांची ठाकरे बंधूंवर टीका. तर फडणवीसांवर बोलण्याचा राज ठाकरेंना अधिकार नाही, नवनीत राणा यांचं वक्तव्य. मंत्री पंकजा मुंडेंचं भाजप कार्यालयामध्ये टेबलवर उभं राहून भाषण. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडेंचे हे भाषण चर्चेत. मुंबई महानगरपालिकेवर कुणाची जहागिरी नाही. ठाकरेंचे कुटुंब आणि नातेवाईक पालिकेमध्ये जाणार नाही, हे लिहून देणार का. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा सवाल. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचितकडून काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव. तर 43 जागांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश. मीरा भाईंदरमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची समिती गठीत. भाजपकडून नरेंद्र मेहता, दिलीप जैन आणि रवी व्यास, तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक, नरेश मस्के, राजू भोईर समितीत. जळगाव मनपासाठी भाजप आणि शिवसेनेची युती. राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवत डावलल्याची चर्चा. बैठकीला न बोलावल्यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे नाराज असल्याची माहिती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बनवायचा आहे. निधी चांगल्या पद्धतीने वापरावा म्हणून महापौर आपला बनवायचा आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. महाडिकांची तिसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात. मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव माझ्यामुळे झाला असेल तर ही बाब आनंदाची. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला. तर भुसावळमध्ये गिरीश महाजनांमुळे पराभव झाला, खडसेंचं वक्तव्य. ठाण्यामध्ये काँग्रेसला खिंडार. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशिष गिरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. पुणे महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स. तर 4 चाकी गाडी, हेलिकॉप्टर राईड, 5 दिवसांची थायलंड टूर आणि 1 गुंठा जमीन अशी आमिष दिल्याचा हा प्रकार. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केचे यांना भर रस्त्यात महिलांनी घेरलं. केचेंनी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा भाजपच्या पराभूत महिला उमेदवारांचा आरोप. लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांना नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं. एवढ्या दिवस नागरी समस्यांकडे लक्ष का दिलं नाही, नागरिकांचा उमेदवारांना सवाल. सोलापुरात महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून संपर्क फेरीला सुरुवात. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन. वसई विरारमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. तर भाजप 91 तर शिंदेची शिवसेना 24 जागा लढवणार. 24 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. पुण्यातील तनिषा भिसे यांची नणंद प्रियांका भिसे महापालिका निवडणूक लढवणार. भाजपकडून प्रभाग क्रमांक 32 मधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना धोका दिला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्यानं जनता फडणवीसांच्या पाठीशी उभी राहिली आहे. नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर. थेट निवडलेल्या नगराध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचाही अधिकार असणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय. निवडणुकीमध्ये थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणून सुद्धा विजयी झालेली असेल तर दोन्ही पदं कायम राहणार. पश्चिम रेल्वेच्या 25 रेल्वे गाड्यांच्या तिकीट प्रणालीमध्ये सुधारणा. तिकीट आता तात्काळ आरक्षणासाठी OTP आधारित प्रमाणीकरण प्रणाली सुरू केली जाणार. तर मोठ्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना पैसे गुंतवून नफा कमवता येणार. योजनेला बाजार नियामक सेबीचीही मान्यता. टोल नाक्यांवर केलेल्या जाणाऱ्या टोल वसुलीच्या नफ्यातील वाटा गुंतवणूकदारांना मिळणार. पुण्याच्या कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी 20 लाखांच्या गर्दीचं नियोजन. आंबेडकरी अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश. मोठ्या संख्येनं अनुयायांनी उपस्थित राहण्याचेही आवाहन. तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी सुतारकरांकडून पाहुणचार. संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांची घरोघरी निवास व्यवस्था. MPSC कृषी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर. राज्यभरातील 827 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र. निकालामध्ये पात्र जागांसाठी 1 डिसेंबरला पूर्व परीक्षा आणि 18 मे रोजी पार पडली होती मुख्य परीक्षा.
नंदुरबारमध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कापसाची घरातच साठवणूक. यंदा नंदुरबारमध्ये 1,15,000 हेक्टरवर कापसाची लागवड. तर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट. मुंबईमध्ये 31 डिसेंबरला रात्री उशिरा ये-जा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय. आजपासून देशामध्ये रेल्वेचा प्रवास महागणार. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा हा निर्णय. तर प्रवाशांना 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दरानं अतिरिक्त मोजावे लागणार. पुण्यातील भोर ते सासवड मार्गावरील चिभेवाडी या घाटात रस्त्याच्या कडेला जाळ्या बसवण्याचं काम सुरू. जानेवारीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही कामं सुरू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.